आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर चर्चा करण्याची, त्याचे राजकीय पडसाद आणि परिणामांचं विश्लेषण करण्यासाठी. आणि त्यासाठी जाऊयात आपण गेस्ट सेंटरला. गेस्ट सेंटरमध्ये आपल्या सोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी. मिटकरीजी, स्वागत आहे तुमचं. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विविध मुद्द्यांवर जे राष्ट्रवादीशी संबंधित आहेत त्यावर आपल्याशी चर्चा करायची आहे. पण पहिला प्रश्न हा आपल्या अतिशय जिव्हाळ्याच्या अकोल्याविषयी, कारण अकोल्यात पुन्हा एकदा दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणामुळं वाद झाला आणि त्या वादामुळं आज अकोल्यात एक मोठा तणाव आहे. काय नेमकी बातमी आहे आणि काय माहिती आहे तुमच्याकडे? आता मी एका चॅनलवर एका विषयावर बोलत असताना आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रतिनिधींनी जी काही बातमी सांगितली की अकोल्याच्या हरिहरपेठ या भागामध्ये दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला आणि तणावाचं कारण अगदी क्षुल्लक होतं. काय तर एका ऑटोला एका टू व्हीलरचा धक्का लागला. तो परिसर अत्यंत संवेदनशील आहे. मागे सुद्धा एक दंगल झाली होती, ती त्याच भागात झाली होती. आणि हिंदू मुस्लिम हा वाद जाणीवपूर्वक कोण लावतंय, कशा करता लावतंय, तुम्ही बघत असाल तर एवढ्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी दगडफेक झाली. मी चॅनलवरून ज्यावेळेस उठेल त्यावेळेस स्वतः त्या ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती काय आहे हे पोलीस प्रशासनाकडून घेईल. पण गुप्त वार्ता विभाग जो असतो तो सुद्धा, त्यांना हे माहित नव्हतं का एवढी मोठी दंगल होईल, हे सुद्धा तपासणं महत्वाचं आहे. कारण अकोल्यासारख्या शहराला अशा पद्धतीचे दंगे हे शोभणारे नाहीत. नवरात्राचा उत्सव आहे, मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव अकोल्यामध्ये असतो आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची दंगल होणं, मग परत एकदा काय जमावबंदी आदेश लागू करणं, याच्यामुळे आता रासलीला, गरबा हे जे काही नवरात्रामध्ये उत्सव मोठ्या प्रमाणात अकोला शहरात चालत आहेत याला कुठेतरी ब्रेक लागेल. पण नेमकं याच्या मागे कोण आहे? विधानसभा तोंडावर ठेवून काही लोकांनी केलंय का? हे सत्तेतले आहे की विरोधातले आहेत हे एकदा तपासून पाहणं मला असं वाटते महत्वाचं आहे. आणि ही दंगल घडली की घडून गेली की घडवल्या गेली हे सुद्धा आता ज्यावेळेस ती वस्तुस्थिती मी बघेल त्यावेळेस कळेल. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याचा मी निषेधच व्यक्त करतो आणि माननीय गृहमंत्र्यांना विनंती करतो, जो कोणी आरोपी असेल तो कुठल्या पक्षाचा, राजकीय जर त्याचा मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा योग्य त्या पद्धतीनं त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या घटनेमुळं आमचं अकोला जिल्ह्यातलं समाजमन अत्यंत विवळलेलं आहे. अमोलजी, आता पुढचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी किंवा त्यात काही ज्या घटना आज घडल्या आहेत त्याच्याविषयी. आणि त्यातली सगळ्यात मोठी जी घटना आहे ना, ती तुम्हालाही कल्पना आहे. इंदापुरात आज हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि त्याच वेळी जयंत पाटील असतील किंवा शरद पवार असतील, या दोघांनीही हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत नाही तर अगदी कन्फर्म त्यांनी सांगितलं की तेच आता पुढचे त्यांचे उमेदवार असतील. आणि त्यावेळी हर्षवर्धन पाटलांनी असं म्हटलं की महाराष्ट्र राजकारणाचे बिग बॉस हे शरद पवारच आहे. पटतंय तुम्हाला? असं आहे, पवार साहेब बिग बॉस, भीष्म पितामह आहे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. ते आमच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. शेवटी ते वरिष्ठ नेते आहेत. आणि हर्षवर्धन पाटलाचा काही पक्षप्रवेश पहिल्यांदा झालाय का? अगोदर ते अपक्ष होते, मग त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला, मग ते मुंडे साहेबांसोबत अनेक वर्ष राहिले, मग महाजन साहेबांसोबत अनेक वर्ष राहिले, मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि आता म्हणजे किती घरं फिरून यायची एखाद्यानी. आणि काय तुमची राजकीय अपेक्षा काय? तर इंदापूर विधानसभेला तिकीट मिळवावं. आता जयंत पाटील साहेबांनी घोषणा केली असेल तर ती आता ज्यावेळेस ते एबी फॉर्म त्यांच्या हातात भेटेल त्यावेळेस ती खरी मानावी. कारण जर ते त्यांच्या म्हटल्यानुसार पवार साहेब बिग बॉस आहेत, ऍब्सोल्युटली बिग बॉस आहेत, पण पवार साहेबांना माहित आहे ज्या व्यक्तीला आपण प्रवेश देतोय तो व्यक्ती काही साधा सुद्धा नाही. 12 ठिकाणचे पाणी पिऊन आलेले हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. त्याच्यामुळे तुतारीशी ते किती प्रामाणिक राहतील हे पवार साहेबांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. आता त्यातला जो नाराज गट आहे त्यांची मध्यस्थी करायला सुप्रियाताई जात आहेत काही दिवसानंतर, मला वाटतं 1-2 दिवसामध्ये त्या मानेंची. काय असतं की एखाद्या कार्यकर्त्यांनी 4 वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी समजा दत्तामामा भरणे आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांच्या विरुद्ध जर एखादा उमेदवार असेल किंवा भविष्यात तुतारीकडून उभा करायचा असेल तर त्यांनी बिचारांनी मेहनत घेतली असेल तिथे. आणि ऐन वेळेवर कोणी पक्षप्रवेश घेतो आणि त्याचं तिकीट होतं. बरं, पक्षप्रवेश घेणारा व्यक्ती ज्या पक्षात असतो ते पक्षाशी पण प्रामाणिक नाही, त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेशच हास्यास्पद आहे. आणि एखाद्या चांगल्या गोष्टीला एखाद्याचा जो पायगुण लागतो आणि मग ती पुनोती सुरू होते, तशा पद्धतीची पनोती सुरू होईल. आजचा पक्षप्रवेश हा तुतारीच्या मूर्तीच्या पाय डोहाकडे सारखा आहे. अमोलजी, अगदी आजपर्यंत
हर्षवर्धन पाटील हे भाजपसोबत होते म्हणजे महायुतीसोबत होते. पण आज त्यांनी शरद पवारांच्या व्यासपीठावर हे सांगितलं त्यांनी की लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पराभवात त्यांचा अदृश्य सहभाग होता. कारण आपल्याला कल्पना आहे बारामतीमध्ये इंदापूर येतं आणि इंदापुरात सुप्रिया सुळेंना 25,000ची आघाडी मिळाली. आणि आता पुढे हर्षवर्धन पाटील असं म्हणतायत लोकसभेतल्या त्या निकालाची ते यापुढच्या काळात विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पुनरावृत्ती करणार. काय उत्तर आहे तुमचं? आज त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलं इंदापूरमध्ये की आम्ही अदृश्य हात आमचे सुप्रियाताईच्या पाठीशी होते. म्हणजे काय? म्हणजे अजितदादा सोबत बसून देवेंद्रजीच्या बाजूला तुम्ही बसून तुम्ही महायुतीसोबत गद्दारी केली. यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाला. आणि काय त्यांच्या सभेतली भाषण, त्या उत्तमराव जानकरांचं भाषण आहे का? कोणाला गेंडा म्हणणं, कोणाला चिता म्हणणं, कोणाला उंदीर म्हणणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अहो, हर्षवर्धन पाटलांनी आज प्रवेश करू द्या, पण दत्ता मामा भरणेंसोबत तिथली पूर्ण ताकद आहे. आणि वेट अँड वॉच, लोकसभेत त्यांनी कबूल केलं की आम्ही गद्दारी केली, त्याची फळं इंदापूर आणि बारामतीमध्ये त्यांना चाखायला भेटतील. गद्दारांना थारा भेटत असतं. तेच बोलले स्वतः, माझं नाही आहे स्टेटमेंट. अमोलजी, हर्षवर्धन पाटलांना इंदापुरात उमेदवारी म्हणजे विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे असा सामना आहे. दत्ता भरणे आपल्या बाजूने आहेत आणि त्यांच्या निवडून येण्यासाठी तुमची काय तयारी आहे? कारण आता हर्षवर्धन पाटलांच्या पंखामध्ये शरद पवार आणि महाविकास आघाडीचं बळ आहे. एक लक्षात घ्या, दत्ता मामा भरणे 2 टर्मचे आमदार आहेत तिथे. त्यांनी केलेलं काम, जगद्गुरु तुकोबारायांचं पालखी तळ आज तुम्ही बघा काय कशा पद्धतीने सुशोभीकरण. मी दरवर्षी जात असतो पालखी सोहळ्यामध्ये. त्यांच्या कामावर ते बोलतील, त्यांच्या कामावर ते निवडून येतील. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचं पंखात बळ असण्याचं, जयंत पाटील साहेब अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. त्यांना नस आणि नस हर्षवर्धन पाटलांची माहित आहे. त्याच्यामुळे आगामी समीकरण महाविकास आघाडीत खरंच त्यांना तिकीट भेटतं का, तिकीट देऊन त्यांना त्या पक्षात ओढून घेतलंय का, आणि ऐन वेळेवर त्यांचं तिकीट कटतं का, हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अमोलजी, आणखी एक प्रश्न, तो पण असाच याच मुद्द्यावर आहे. जेव्हा राष्ट्रवादीत फूट झाली तेव्हा अजित पवारांसोबत गेलेला एकही नेता परत जाणार नाही असं तुमच्याकडून सांगण्यात होत होतं. पण आज शरद पवारांनी खुद्द असे संकेत दिलेत की 14 ऑक्टोबरला ते फलटणमध्ये जात आहेत आणि ते थेट रामराजे नाईक निंबाळकरांकडे त्यांचं बोट होतं आणि रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांच्या बाजूने येतील असं त्यांचं एक सांगणं होतं. तर या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? अजूनही रामराजे साहेबांनी स्वतः हे सांगितलेलं नाही किंवा रामराजे साहेबांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी सांगितलेलं नाही की रामराजे साहेब 14 ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करतील. अगदी काय, स्वतः पवार साहेबांनी हे म्हटलेलं आहे की मी माझ्याकडे तारखा शिल्लक नाही तरी मी 14 ऑक्टोबरला फलटणला जाऊन येतो. ते कशा करता जात आहेत हे 14 ऑक्टोबरलाच कळेल. पण तुर्तास तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, आमच्या पक्षात कोणीही अजितदादांना सोडून जाणार नाही. अजितदादांचं वक्तव्य जर तुम्ही काही मिनिटांपूर्वी ऐकलं असेल तर आमच्याकडचे 40 शिलेदार ते 40 कायम राहतील. तुतारी गटाकडे विधानसभेसाठी चाचपणी सुरू असलेला एकही सक्षम, ज्याची चाचपणी सुरू आहे त्यातला एकही सक्षम नेता अजून कुठे दिसत नाहीये. त्यामुळे त्यांना 40 जागा भरायच्या आहेत. आम्ही आमच्या 40 जागा भरलेल्या आहेत. आणि रामराजे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते आहेत. कालचं त्यांचं फलटण भागातलं तुम्ही भाषण ऐका. त्यांनी सांगितलं की मी पवार साहेबांना सांगून आलो अजितदादांसोबत, त्याच्यामुळे आता मी कोण्या तोंडाने जाऊ, असं त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे रामराजे साहेब कुठे जाणार नाही, ते अजितदादांसोबत होते, अजितदादांसोबत आहेत. हा, 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो, कदाचित त्या एखाद्या कार्यक्रमाला पवार साहेब जात असतील किंवा दसऱ्याच्या निमित्तानं कोणाला भेटीगाठी घ्यायला जात असतील. तो आता 14 तारीख दिसेल ना, 15 तारखेला मी तुमच्या चॅनलवर परत डिबेटला येतो. जर रामराजे साहेब गेले तर त्यावर बोलायला मी. अमोलजी, हे तर मान्य करायला नक्कीच मी तयार आहे की रामराजे नाईक निंबाळकर हे एक ज्येष्ठ नेते आहेत. पण मूळ राष्ट्रवादीमधले जे ज्येष्ठ नेते आहेत ना, त्या सगळ्यांविषयी सध्या साशंकतेचं वातावरण आहे. अगदी दिलीप वळसे पाटलांबद्दल देखील चर्चा सुरू झाल्या. त्यावर तुम्ही काय सांगाल मग? अत्यंत चुकीच्या चर्चा, जाणीवपूर्वक तुतारीतले काही बहात्तर. हे दिलीप वळसे पाटलांबद्दल पेरणारा बहात्तर कोण आहे? शिरूरच्या खासदाराला तुम्ही याचा प्रश्न विचारा. कुठेही दिलीप वळसे पाटील साहेबांच्या परिवारातला सदस्य त्यांना भेटला नाही. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम आटपून ज्यावेळेस ते येत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या परिवारातला कुठला सदस्य भेटला नाही, मी कुठं पवार साहेबांना भेटलो नाही. आणि ज्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला त्यावेळेस हे सर्व नेते दादांसोबत होते. आणि 2 दिवसात आता रामराजेंच्या बाबतीत रामराजेंची जी नाराजी आहे त्याकरता अजितदादांनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे.
दिलीप वळसे पाटलां साहेबांबद्दल अपप्रचार केला गेला, तसाच अपप्रचार रामराजेंबद्दल केला गेला. आता तर त्यांनी कहर केला तुतारी गटांनी की दादा बारामती विधानसभा सोडून शिरूर विधानसभामध्ये लढणार. अरे कोणी सांगितलं तुम्हाला बाबांनो? आणि कशा करता? फक्त हे चर्चा आहे आणि हे जाणीवपूर्वक आमचे तुतारी गटातले जे आगीत तेल टाकणारे डबे आहेत ना, आणि काही शिंदे सेनेच्या मशालीतले डबे, या लोकांनी आग लावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे काहीच होणार नाही. वेट अँड वॉच करा. इनकमिंग तुतारीतच आहे, म्हणजे फार तुतारी पुढे गेली असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग आहे. थोडा धीर धरा. दसऱ्यानंतर तुम्हाला सीमोल्लंघन करणारे अनेक नेते एकदा जागा जाहीर होऊ द्या, तुम्हाला आमच्याकडे येणारी सुद्धा इनकमिंग दिसून जाईल. अमोलजी, कुठे इनकमिंग आहे, कुठे आउटगोईंग आहे हे आपण सारे पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय. पण तुर्तास तरी या मुद्द्यांवर तुम्ही चर्चा करायला आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.